महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा एका नव्या मुलाखतीच्या निमित्तानं भेटत आहोत लोकसंस्कृतीच्या लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांना. ताराबाई या लोकसंस्कृतीच्या लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून गेल्या 6 दशकांपासून अधिक काळ या क्षेत्रात काम करतायत, लेखन करतायत, व्याख्यानं देत आहेत. त्यानिमित्ताने वेगळी संशोधनं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. आणि आता आपण त्यांची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे दिल्लीत 21, 22, 23 फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. 98वे हे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं साहित्य संमेलन आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बाईंची निवड झालेली आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार ताराबाई. नमस्कार. साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. पण एकूण सगळं साहित्य संमेलनाचं प्रकरण, त्याची अध्यक्षाची निवड, त्यासाठीचं पूर्वी होणार राजकारण, हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला कधी वाटलं होतं का आपण या संमेलनाच्या म्हणजे अध्यक्षपदाच्या कधी रिंगणात असू किंवा अगदी अध्यक्ष होऊ वगैरे अशा प्रकारचं कधी कल्पना तुम्ही केली होती का? तुम्ही ज्या प्रकृतीचं तुम्ही लेखन करताना जी तुमची एकूण वाङ्मयीन प्रकृती आहे त्यामुळं? या जन्मी मी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होईन असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, मला साहित्य महामंडळाचा फोन येईपर्यंत. कारण मी कधीही या स्पर्धेमध्ये नव्हते आणि कधीही मला असं वाटलं नव्हतं आपल्याला अमुक पद मिळावं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, कुठलंही पद हे आपल्याला मिळावं असं मला कधीही वाटलं नव्हतं. आपलं काम करत राहावं, त्यातला आनंद घेत राहावा, तुमच्यासारख्या मित्रांच्या बरोबर गप्पा माराव्यात, हा सगळ्यात महत्वाचा भाग. मग काय तुमच्या भावना काय होत्या ज्यावेळी कळलं की बाबा, कारण कसं आहे राजकारणातल्या सगळ्या गोष्टी असली तरी अगदी वि. स. खांडेकरांच्या पासून कुसुमाग्रज यांच्या पासून मराठीतली अनेक मंडळी निवडणूक लढून अध्यक्ष झाले आहेत, काही बिनविरोध झाले आहेत. तर या अगदी महानुभावांच्या सगळ्यांच्या पंक्तीत समाविष्ट होतानाच्या काय भावना काय होत्या तुमच्या किंवा आहेत आता? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर अजून मला असं नेमकं सांगता येत नाही, कारण मी पूर्णपणे आजही तटस्थ आहे त्यापासून. ही सगळ्या मोठी मंडळी होती, ती सगळी माझ्या परिचयाची होती. म्हणजे खांडेकर माझ्या फार चांगले परिचयाचे, तात्यासाहेबांची तर मी कन्याच होते. आणि इंदिराबाई संत ज्या निवडून आल्या नाहीत पण येणं आवश्यक होतं, अशी सर्व बरी वाईट जुनी नवी अशी मंडळी व्यक्तिशः माझ्या संपर्कामध्ये होते आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्याबद्दल वाद नाही. आणि आपण या संमेलनाचे अध्यक्ष कधी होऊ असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, कारण मी कधी त्या स्पर्धेत नव्हते आणि मला आतून असं प्रामाणिकपणे सांगायचं तर अजूनही वाटत नाहीये. तर तुमच्यासारखे लोक आता भोवताली खूप दंगा करतायत, त्यामुळे असं वाटायला लागलंय हे काहीतरी आहे आणि आता आपल्याला जायला पाहिजे, त्याचं एक दडपण मात्र माझ्यावर निश्चितपणे आहे. तुमच्यासारखे लोक सांगतायत तुम्ही काय दडपण घेऊ नका, एरवी जशा बडबड करता तशा बडबड करा. कारण तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर मी मौखिक परंपरेतली बाई आहे आणि मला असं वाटतं आपण सगळेच त्यातले आहोत. बरं, मला सांगा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? म्हणजे तुमचं बालपण कुठं गेलं, शिक्षण कुठं झालं, त्या संदर्भात जाणून घ्यायला हवं. काय फारसं बालपणाबद्दल बोलावं असं कधी वाटलं नाही, परंतु विचारतात म्हणून सांगते. अगदी नेमकं सांगायचं झालं तर 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं ते वर्ष. पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. नेमकं स्थान सांगायचं झालं तर त्यामुळे पुणे ही जन्मभूमी. आणि म्हणजे पुण्यापासून थोडंसं जवळ आमच्या वडिलांचं गाव, ज्याला आपण आपलं गाव म्हणतो ते शिक्रापूर जवळ. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये कुठलं गाव, कुठलं नाव? शिरूर तालुक्यामधलं पिंपळे जगताप नावाचं अगदी छोटंसं गाव आहे, की जे नकाशावर सुद्धा अजून असेल का नाही, परंतु आमचे काही मित्र म्हणतात माहीत आहे वगैरे असं. परंतु त्या पिंपळे जगताप नावाच्या गावामध्ये आमचे वाडवडील राहत होते, म्हणजे वडिलांचे वडील वगैरे. आणि तिथे आमचं घर शेती होतं. आमच्या
परंपरेने चालत आलेलं एक गणपतीचं मंदिरही तिथं आहे आणि त्या निमित्ताने कौटुंबिक मंडळी कधीतरी तिथे जातात. आमच्या आजोबांच्या नंतर आणि मोठ्या चुलत्यांच्या नंतर त्या गावात काही आता कोणी फारसं राहिलं नाहीये, कारण वडील आणि धाकटे चुलते वगैरे त्या काळात नोकरीसाठी बाहेर पडले, शिक्षणासाठी, आणि पुण्याला आमचा एक बिराड होता. तर ते मात्र मला आवर्जून नोंदवावं असं वाटतं की पुण्याला या मुलांच्या, म्हणजे माझे वडील, काका, आत्या यांच्या शिक्षणासाठी जे बिराड आजोबांनी केलेलं होतं ते पुण्याला शनिवार पेठेत विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या वाड्यामध्ये. आता हल्लीच्या पिढीला फारसं माहीत नसेल, परंतु विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी वेदांची, चारही वेदांची यथामूल भाषांतर केलेली, पुण्याला विद्यापीठाच्या शेजारी त्यांचा चरित्रकोश नावाची मोठी बिल्डिंग त्यांच्या नावाने आहे आणि त्यांनी प्राचीन चरित्रकोश, मध्ययुगीन चरित्रकोश, अर्वाचीन चरित्रकोश हे 3 अतिशय महत्वाचे खंड निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण लक्ष्मण शास्त्रींचं नाव घेतो, त्याच्या आधीचा मोठा पंडित जर कोण असेल महाराष्ट्रामधला वैदिक अध्ययन करणारा, तर ते विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. त्यांच्या वाड्यामध्ये आमचं बिराड होतं. फार बिराडं नव्हती त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे तो वाडा होता. तो वाडा म्हणजे मंदिरांनी वेढलेला वाडा. म्हणजे एका बाजूला अमृतेश्वर, दगडी मंदिरं जी असतात जुन्या काळातली शंकराची, तसं एका बाजूला अमृतेश्वर, एका बाजूला सिद्धेश्वर, एका बाजूला प्रभू रामचंद्र आणि सीतामाई, दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी, आणि दारामध्ये पहाऱ्याला असल्यासारखा मारुती. आणि अशांच्या मध्ये आम्ही काही माणसं राहत होतो, अशा सगळ्या देवतांच्या कोंडाळ्यामध्ये. आणि तिथे चित्राव शास्त्रींचं घर हे महत्वाचं घर होतं. आणि तिथे मला असं आठवतंय की त्या मंदिराच्या भोवताली एक खूप मोठा, गावामध्ये असतो तसा दगडी पार होता आणि तिथे एक चाफ्याचं झाड होतं. त्याच्या बाजूला सिद्धेश्वर शास्त्रींची स्वतःची अभ्यासिका होती, दगडीच खोली, अगदी दगडी खोली ती. आणि तिथे ते मोठे मोठे ग्रंथ घेऊन बाबा कायम बसलेले असायचे. आम्ही त्यांना बाबा म्हणायचो. आणि त्यावेळेच्या रीतीप्रमाणे पांढरं स्वच्छ धोतर, एक बंडी अंगात घातलेली, डोक्याचा तुळतुळीत गोटा झालेला, गोरीपान अशी मूर्ती, अशी मला अजूनही आठवते. आणि आम्ही लहान होतो शाळेमध्ये, प्राथमिक शाळेत वगैरे जायला लागल्यानंतरच्याही आठवणी आहेत. आणि आम्ही आपले पारावर अभ्यासाच्या नावाखाली वाड्यातले मुलं मुली वगैरे बसलेले असायचो आणि ते मोठे मोठे ग्रंथ घेऊन अखंड बसलेले असायची. ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे. नंतर त्या वाड्यामध्ये, आता तो शास्त्रीजींचा वाडा होता, त्यामुळे ते, आणि मंदिरं होती मोठी, सभा मंडप मोठमोठे होते, त्यामुळे तिथे भजन, कीर्तन, उत्सव हे सगळं चालायचं. दरवर्षी काकड आरती चालायची, दरवर्षी शंकराचार्य यायचे, लग्न कार्य होत असत, त्या लग्न कार्यासाठी हे द्यायचं, त्रिपुरी पौर्णिमा होत असत, तो मोठा उत्सव असायचा. असे अनेक उत्सव आणि हे मी तिथे अनुभवले लहानपणच्या काळामध्ये. त्यामुळे आपल्या परंपरेमधला हा जो भाग असतो, तर तो भाग मला माहिती. दुसरं, गावाकडे आम्ही जाणं येणं खूप होतं, कारण माझं आजोळ पण तिथनं जवळ. म्हणजे वडिलांचं घर, म्हणजे ते आजोबांचं घर, वडिलांच्या घर बाजूच्या आजोबा आणि आईच्या बाजूच्या आजोबा, ते आमचं आजोळ हे जवळजवळ होते, 15-20 किलोमीटर. त्यामुळे कधी मराठीत खरं या पर्यायी शब्द जसे हिंदीत दादा दादी नाना नानी तसे मराठीत आपल्याला आजी आजोबाला काय वेगळे पर्यायी शब्द आपण आईकडचे आजी आजोबा, बाबांच्या आईकडचे आजी आजोबा व्हायचे, बाबांच्याकडचे आजी आजोबा असायचे. मोठे चुलते होते, इकडे मामा होते, मोठे होते, धाकटे होते. पुण्यामध्ये आणखीन एक त्या मामांच्या शिक्षणासाठी बिराड, सगळे नातेवाईक मग शिक्षणासाठी पुण्याला कोणी कोणी आलेले. आमच्या मावश्या पुण्यामध्ये होत्या, त्याही अशा नामांकित आणि त्यावेळेला प्रसिद्ध होत्या. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारचं जे वातावरण, आणि खेड्यामध्ये, गावामध्ये आमची शेती होती दोन्ही घरामधली. आणि त्यावेळेची शेती म्हणजे कशी, विहिरीवर चालणारी, अजून पाटबंधारे वगैरे बांधगड झालेले नव्हते. आणि याच्या मोठा असायच्या, चांबड्याच्या मोठा असायच्या, अजून याच्या मोठा पण आलेल्या नव्हत्या, पत्र्याच्या मोठा पण अजून आलेल्या नव्हत्या. इतका जुना काळ हा. आणि चावरी आणि आठी लावून, 8-8 बैल लावून ते पाणी ओढायचं आणि ते थारोळ्यात पडायचं. हे सगळी मजा आम्ही अनुभवली दोन्ही घरांच्या मधनं.
मी घरामधली मोठी मुलगी आहे. हम्म. माझ्या पाठीवर 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, आणि मी मोठी मुलगी असल्यामुळे त्या मोठ्या मुलीला त्या जमान्यात जी जी काही कामं करायला लागायची ती कामं करायला लागायची, आणि ती आम्ही हसतमुखाने करत होतो. आणि चुलत मावस आत्ते मामे भाऊ बहिणी असं आमच्या घरामध्ये कुठेही गेलं, इकडे गेलं आणि तिकडे गेलं तरी 10-15 भावंड आम्ही एकत्र असायचो सुट्टीला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या लोकांच्या दृष्टीने की माझ्या त्यामुळे मुलीचं शिक्षण याला काही फार महत्व आहे असं कोणालाही वाटत नव्हतं. पुण्याला मला शाळेमध्ये घातलं होतं, नाही असं नाही, तर ते घातलं माझ्या धाकट्या चुलत्यांनी, कारण ते शिकायला होते. आणि आमच्या घरामधले शिकून विद्वान झालेले पहिले ग्रस्त ते, म्हणजे त्या काळामध्ये मॅट्रिक झालेले. तर त्यांनी माझं नाव शाळेत घातलं त्या शनिवार पेठेमधल्या चढणीच्या बोळामध्ये. चढणीचा बोळ, आम्ही त्याला चटणीचा बोळ म्हणायचो. तर त्या शाळेत भारत मराठी इंग्लिश स्कूलमध्ये माझं नाव घातलं तिथे. आणि त्या शाळेमध्ये मी 1ली 2री 3री अशी जात होते. आणि त्याच्यानंतर मग आणखीन एक शाळा बदलली 4थीला. त्या आमच्याच वाड्यात एक मास्तर राहत होते, वकील मास्तर, त्यांची शाळा होती ती आणखीन कसबा पेठेमध्ये होती. तो मोठा दगडी वाडा होता, तर त्या शाळेलाच दगडी वाडा म्हणायची. त्यामुळे त्या दगडी वाड्यात घातला. त्यामुळे मी 4थी 5वी दगडी वाड्यात झाले. मग परत तिथनं काढला. मग परत मी रडारड करायला सुरुवात केली, मला शाळेत जायचंय म्हणून. आता शाळेत जायचं नाही म्हणून पोरं रडतात, मी त्यावेळेला मला शाळेत घाला म्हणून रडत होते. आणि मग मला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत घातलं, त्या शनिवार पेठेतल्या 5 नंबरच्या शाळेत. त्या 5 नंबरच्या शाळेने मला बरंच काही दिलं असं. आणि मी 2रीत असताना, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला हा जन्म 39चा, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मी 8-9 वर्षाचे होते, 2रीत शिकत होते त्यावेळेला. 7 वर्षाची झाल्यावर शाळेत गेल्यावर. तर त्यावेळेला पहिला स्वातंत्र्य दिन मी पुण्याला अनुभवला शनिवारवाड्याच्या. तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळालं तो दिवस किंवा हे आठवतंय का तुम्हाला? काय छान काय म्हणजे काय आठवतं? छान आठवतं. म्हणजे आम्हाला शाळेमधनं म्हणजे युनिफॉर्म वगैरे भानगड नव्हती, कारण म्युन्सिपाल्टीची आणि ह्याची शाळा होती ती. परंतु शनिवारवाड्यासमोर पुण्यामधल्या सगळ्या शाळातली मुलं मुली गोळा झालेली होती. आणखीन आम्हाला तिथे लाईनीत उभं केलेलं होतं शनिवारवाड्यावर. आता पुढारी वगैरे कोण होते ते काय आठवत नाही, परंतु एकीकडे युनियन जॅक खाली खाली येत होता आणि तिरंगा झेंडा वर सरकत होता. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाहीये, मी 8 वर्षाची असतानाचा. आणि आम्ही प्रचंड टाळ्या वाजवून भारत माता की जय वगैरे आरोळ्या दिल्या होत्या. त्यावेळेस गाणी म्हणली होती कितीतरी, आमच्या निरनिराळ्या शाळेतल्या मुलांच्याकडनं गाणी, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा वगैरे वगैरे. तर आणि त्याच्यानंतर ते लक्षात राहायचं आणखीन एक महत्वाचं कारण की आम्हाला सगळ्या मुलांना झाडून, तिथं काय 2-5 हजार पोरं जमली होती, सगळ्यांना सुकामेव्याची पाकिटं दिलेली होती. आणि आमच्यासारख्याच्या घरामध्ये अख्खा सुकामेव्याचं पाकिट एखाद्या मुलाला मिळणं म्हणजे ही अपूर्वाईची गोष्ट होती. त्याच्यामध्ये काही जर्दाळू खडी साखर वगैरे असलं काहीतरी असलेलं. आणि त्याच्यानंतर पुढे काही वर्ष प्रत्येक शाळेमध्ये 15 ऑगस्टला मुलांना खाऊ वाटला जायचा. ही प्रथा त्याच्यानंतर संपली. आम्हालाही शाळेत ते लिमलेटची गोळ्या वाटायच्या. तुमच्या वेळेला तो कमी कमी होत गेला. आमच्या वेळेला शाळेत केळी बिळी पेरू असं छान होतं. तर हे ते पुण्याचं ते वातावरण, एक ते चित्रावांच्या वाड्यातलं वातावरण, आणि काकड आरती वगैरे, काकड आरती, पूजा, लग्न कार्य. मग ते लग्न कार्य कुठे असलं की आम्ही टक लावून बघत बसायचो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट होती की त्या वाड्यात सर्व जाती जमातीची लग्न व्हायची. म्हणजे असं हे चित्राव शास्त्रींचा वाडा म्हणजे फक्त अमुकच जातीची लग्न व्हायची असं नाही. आणि मग आमचं निरीक्षण चालायचं ते. आणि मग त्याच्यामधल्या ज्या गमती जमती आहेत त्या पण आम्ही अनुभवायचो, आपसात चर्चा करायचो. ते नवरी कशी, नवरा कसा, मग त्या वेणी कशा बांधतात, मग त्या पायगड्या कशा, बारकावे जे काय आपण म्हणतो ना, तुम्ही लोकसंस्कृती त्यातले बारकावे हे लहानपणापासून माझ्या भोवताली सगळं घडत होतं. गावाकडे गेलं की जत्रा उत्सव असायचे, गावातला जत्रा असली की सगळं गाव जेवण भंडाऱ्याचं असायचं. सगळे पुरुष स्वयंपाक करायचे, चर खोदायचा जमिनीमध्ये, त्याच्यावर मोठी मोठी बगुली चढायची, त्याच्यावर भात. आणि मग तो आमच्या गावामध्ये एक मोठं मैदान होतं,
त्या मैदानावर ताडपत्र्या अंथरायच्या आणि त्या ताडपत्र्यावर त्या भाताची बगुली उपडी उपडी करून करायची. तिथं ढीगच्या ढीग भाताचे लावलेले आमटीचे लावलेले. तर हे असं इतकं चित्रविचित्र वातावरण की जे आता तुम्हाला वर्णन करून सांगितलं पुढच्या मुलामुलींना तर ते कळणार आहे. असं एकीकडे गावाकडची लग्न कार्य वगैरे. परत आमच्या दोन्ही गावामध्ये काय होतं की भिक्षुकाचं घर नावाची गोष्ट नव्हती. म्हणजे पूजा अर्चा सांगायला भट म्हणतो आपण भटजी. तसं. तर तसं पुरोहित काही कोणी नव्हता. आणि आमची घरही तशी शेतकरी घरं होती. पण गावाची गरज म्हणून माझे मामा आजोबा किंवा इकडं चुलते हे पूजा बिजा सांगायला जायचे. पण ते गावामध्ये शेतकरी म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. आणि आमच्या आजोबांना फार चांगला मान होता कारण ते गणपती भक्त वगैरे असे आणि मग ते काय औषधं पाणी वगैरे लोकांना करायचे. त्यामुळे आजोबांच्या बद्दल फार आदर होता. आणि आमच्या गावामध्ये आणखीन एक पाटील होते, दोंडू पाटील. आणि आमच्या आजोबा दाजी काका, ते दाजी काका आणि दोंडू पाटील यांची पक्की मैत्री होती तिथं. तर ते आपण पुढे अण्णाभाऊ साठ्यांच्या फकीरा कादंबरी, फकीर असणार आहे फकीरा, हा, त्या फकीरा कादंबरीमध्ये जे वर्णन केलेलं आहे पाटलाचं ते पाटील मी अनुभवले गावाकडे. तर ते काय हे नाही. आता लोकांना ते फकीरा कादंबरी सुद्धा नीट आठवत नसेल पण मला ते फकीरा वाचताना ते माझं गाव आठवायला लागतं. तसंच मामाकडे व्हायचं की मामा लग्न लावायला वगैरे कुठेतरी जायचा. ते माझे मोठे मामा जे होते त्यांना जरा थोडासा शारीरिक त्रास होता चालायचा वगैरे. परंतु त्यांचा आवाज दणकट होता. लग्न लावायला गेले कुठे कोणाचंही लग्न असू देत आम्ही जायचो त्यांच्या बरोबर. लहान मुलं मुली कोण असेल ते मामी बरोबर कधी चुलती बरोबर वगैरे. आणि मग ते लग्न लावलं की आमचे मामा असे जोरात मंगलाष्टका म्हणायचे की ते मंडप उडून जाईल का काय एवढा दणकट आवाज असायचा त्यांचा. त्यामुळे त्या मंगलाष्टका माझ्या डोक्यात इतक्या मस्त बसलेल्या आहेत की आजही माझ्या 15-20 मंगलाष्टका पाठ आहेत. कुणाचं लग्न लावायचं असलं तर सांगा, स्वस्तिश्रीपासून किंवा पुरोहितगिरी. आमच्या वाड्यामध्ये ते तुळशीचं लग्न, अमुक तमुक, आवळी भोजन हे सगळं चालायचं. ते सगळं मंत्र ऐकून 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 माझे बरेचसे पाठ झालेले आहेत. त्यामुळे मी थोडीफार भिक्षुकी करू शकेल. पण काय रिटायर झाल्यावर तेवढी वेळ नाही आली पेन्शन मिळाल्यामुळे. पण हे असं वातावरण मी एकीकडे भोगलं, एकीकडे शेतातली रानातली कामही करायला लागली. कारण आमचे आजोबा कोणाला स्वस्थ बसू द्यायचे नाहीत फुकट असं. त्यामुळे काय सरवा वेचायचा असू देत, पाणी धरायचं असू देत, मोडणी करायची असू देत, खळं सारवायचं असू देत. म्हणजे आता हे शब्दही नाहीत कारण आता यंत्रांनी सगळी कामं व्हायला लागलेली आहेत. तर हे सगळं आम्हाला करायला लागत होतं तिथे. आणि धाक असायचा तरी सुद्धा की आपल्या कामावर लक्ष आहे कोणाचं नसेल कोणाचं तरी. एकीकडे राना शेतातली कामं, गावातली मुलं मुली मित्रमैत्रिणी असायच्या, गावात तमाशे व्हायचे. आमचे मोठे चुलत भाऊ तमाशे बघायला जायचे. मग आम्ही घरातल्या लोकांचा डोळा चुकून, विशेषतः मी जरा जास्त बंडखोर होते सगळ्या भावंडांच्या मध्ये, बाकीची भावंड लहान होती अजून. तर मी त्या माझ्या मोठ्या चुलत भावाबरोबर तमाशा बघायला जायचे. आणि तो कनाती आणणार तमाशा करणार, उघड उघड प्रवेश करायची बंदी महिलांना नाही आणि त्याला पण नाही, तोही अजून तसा लहान होता. त्यामुळे ते पडदा बाजूला करून वगैरे असले उद्योगही तिथं गावाकडे केलेले आहेत. सगळ्या त्या मित्रमैत्रिणी असायच्या, त्यांच्या गप्पा पण जोरदार असायच्या. तर असं संमिश्र वातावरण, म्हणजे एकीकडे ज्याला आपण उच्चवर्णीय वातावरण म्हणता येईल असं पुण्याला होतं ते, आणि गावाकडे गेल्यानंतर शेतीनिष्ठ असं वातावरण. म्हणून मला कोणी विचारलं तर मी एक वाक्य सांगते, माझा जन्म अर्धकृषीनिष्ठ अवस्थेमधल्या घरात झाला. की अर्धकृषीनिष्ठ अवस्था की एकीकडे शेती होती पण ती हळूहळू संपायच्या मार्गावर होती. आणि मग आमच्या मोठ्या चुलत्यांच्या नंतर शेतीचं वातावरण हळूहळू कमी होत गेलं. आणि वडिलांच्या, मग वडील माझ्या नोकरीला लागले. माझे वडील मी झाल्यानंतर 4 वर्षांनी नोकरीला लागले. म्हणजे त्यावेळची परिस्थिती बघा कशी होती, कारण घरामध्ये सुबत्ता, नोकरी करून काय करायचं. पण आजोबा वारल्यानंतर मग जी काय एक वाताहत असते शेतकरी कुटुंबाची आणि आर्थिक लोकांना काही कळत नसतं ते कळायला लागलं. मग ते वडील नोकरीला लागले. ते रेल्वेत असल्यामुळे बदल्या व्हायच्या. आणि मग प्राथमिक शिक्षण माझं जेमतेम पुण्याला झालं. तोपर्यंत त्या चित्रावांच्या वाड्यामध्येच आम्ही राहत होतो. आणि त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमधनं आमच्या वेळेला वर्नाक्युलर फायनल नावाची परीक्षा होती, वापा.
हम्म. ते वपाचं सर्टिफिकेट मला परवा सापडलं. हम्म. कारण दिल्लीला जायचं होतं तर जुनी सर्टिफिकेट मला काहीतरी शोधायला लावली जन्म तारखेसाठी. तर SSCच्या सर्टिफिकेटाच्या आधी मला ते वपाचं वपाचं. सर्टिफिकेट सापडलं. तर सांगायचं तात्पर्य, अशा मोठ्या संमिश्र वातावरणामध्ये आणि दोन्ही बाजूची संस्कृती जी म्हणतात दोन्ही घरातली, हम्म. ती मी फार छान अनुभवली. आणि माझे वडील रेल्वेमध्ये असल्यामुळे भटकंती खूप व्हायची. मग ते ज्या गावाला जातील त्या गावात जितका वेळ असो तितका वेळ शाळा. कारण मग पुण्यात 7वी झाल्यानंतर 8वीत जायचा प्रश्न आला आणि 8वी पासून हायस्कूल नावाचं प्रकरण सुरू बरोबर. व्हायचं तिथे. हायस्कूलमध्ये जायचं म्हणजे फी लागायची. ते पहिली बदली वडिलांची झाली कल्याणला. शाळेत जायचं तर फी पाहिजे. आईने सांगितलं फी मिळणार नाही, कारण आमची आई अर्थमंत्री होती घरातली. वडील आणि बहुतेक हम्म. तसंच असतं मला वाटतं. आता सध्या काय मला माहित नाही. तर त्यामुळे आईने सांगितलं फी मिळणार नाही. पण मग आमच्या आणखीन कोण ओळखीतले एक निघाले आणि त्यांनी सांगितलं आमच्या शाळेचे हेडमास्तर माझे मित्र आहेत, मी चिठ्ठी देतो ती घेऊन तू जा. माझ्या बरोबर कोण मोठी माणसं काय शाळेत घालायला वगैरे काय आहे ना. त्या आई म्हणली तुझं तू बघ काय असेल ते. बरं, मी मोठी मुलगी असल्यामुळे मी कारभारीणच होते. हा. कारभारीण म्हणजे कशी, बाजार हाट कर, पोरांना दवाखान्यात ने, चड्ड्या सोड, चड्ड्या बांध, इथपासून सगळं करायचं काम माझ्याकडेच होतं. त्यामुळे मी शाळेत जायचं तर मला दुसरं कोण शाळेत घालायला तिथं नाही आलं. मी गेले तिथं शाळेत, हेडमास्तरांना चिठ्ठी दाखवली. ते म्हणलं ठीक आहे, तुला अर्धी फ्रीशिप मिळेल, अर्धी फी भरावी लागेल तुला. आता हे अर्धी फी आणायची कुठून? कारण आई म्हणली ते अर्धी फी वगैरे सुद्धा मिळणार नाही. अर्धी फी म्हणजे किती होती? 3.5 रुपये. हम्म. मग मी आता आम्ही रेल्वेमध्ये असल्यामुळे चाळीत राहत होतो. हम्म. तर त्या चाळीमध्ये पहिली दुसरीच्या पोरांच्या मी शिकवण्या घ्यायची. बर. मी स्वतः 8वी हा. आणि पहिली दुसरीच्या पोरांच्या शिकवण्या घ्यायची. म्हणजे माझी मास्तरकी केव्हा सुरू झाली? 8वीला असता. 8वीला जायच्या आधी म्हणजे 7वी झाल्या. खरं म्हणजे त्याच्या आधीच सुरू झाली. हम्म. कारण मी पुण्याला ज्या वेळेला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होते ना, हम्म. त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये तालासुरावर कविता म्हणणं आणि सगळा वर्ग कंट्रोल करणं हा. हे काम माझ्याकडे असायचं कायम. आणि मग त्या आमचे म्युन्सिपाल्टीतले मास्तरही भारी असतात. ते 2-3 मास्तर कुठेतरी चहा प्यायला गप्पा मारायला जायचे आणि आमचे 2-3 वर्ग एकत्र करायचे आणि मी साभिनय कविता म्हणत असे त्या हम्म. काळामध्ये, बर. 6वी 7वी मध्ये. म्हणजे या उठा बसा पावना असं राम राम घ्या वगैरे असं. ते म्हणजे ते ग्रामीण बोली वगैरे होत्या. इकडे आल्यानंतर शिकवण्या घ्यायला लागले रीतसर. हम्म. आणि मग त्याच्यातनं महिन्याला मला 5-6 रुपये मिळायचे. 4-5 पोरांच्या शिकवण्या घेतल्या. 1-1.5 रुपये शिकवणीची फी असायची, जास्त नाही. पण ते भारी वाटायची त्यावेळेला 5 रुपये म्हणजे. आणि त्यातले 3 रुपये फीला जायचे, 2 रुपये परत जेब खर्च Yeah. राहायचा असा. तर असं माझं ते वातावरण, शिक्षण असं करत करत मी SSC झाले. ते SSC झाले ते कुर्डुवाडीच्या शाळेत झाले. हम्म. कारण वडिलांच्या बदली बरोबर शाळा बदलत वगैरे. ते कुर्डुवाडीला आम्ही SSC झाले. कुर्डुवाडीला SSCचं केंद्र नव्हतं. मग ते पुण्याला केंद्र वगैरे असं सगळं करत ते सगळं आपणच धडपड करायची. ते फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, साधी गोष्ट त्याच्यावर फोटो काढायला लागायचा. हम्म. तर फोटो काढायला कुर्डुवाडीत सोय नव्हती त्यावेळेला. आता कुर्डुवाडीकरांना आश्चर्य वाटेल, कारण आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आले. ते शाळेच्या ओळखपत्रावर फोटो लावण्यासाठी फोटो काढायला मला सोलापूरला जायला लागलं, कुर्डुवाडीत. आणि ते सोलापूरला आमचे पाहुणे होते, तर त्याच्यामुळे ते झालं वगैरे. तर असं आमचे सगळी चित्रकथा शिक्षणाचे ते SSC पर्यंत असं शिक्षण झालं माझं. आणि मग पुढे कॉलेज वेलेज नावाची काही भानगड नाही. मग पुढे मला मी पुण्यातच होते त्यावेळेला, परीक्षेला गेलेले. ते काकांच्याकडे राहिलेले होते. त्या सगळ्या नातेवाईकांना धरून राहायचं ही सवय लागलेली, कारण आपल्याला गरज आहे त्यांची. पण ते सगळी आमची चांगला गोतावळा होता, तो एकत्र कुटुंब वगैरे. तर मग त्या वाड्यातले एक ग्रस्त होते. तर त्यांना माहिती होतं माझी परिस्थिती काय. ते मी शिकवण्या असं काय काय बघायची, टायपिंगचा क्लास बेस. पण त्याच्यात काय माझं लक्ष लागलं नाही. त्यामुळे मला अजूनही मोबाईलवर नीट टाईप करता येत नाही.
त्यावेळेला खरं म्हणजे ते रेमेंटांचे मशीन असायचे आणि पोरांचं करिअर सुरू करायचं म्हणजे टायपिंगच्या क्लासला जायचं. होय. त्यापासून सुरुवात असायची. ते काय जमलं नाही. मग ते गृहस्थ म्हणाले, तुला नोकरी पाहिजे का? म्हटलं हो. मग म्हणाले, तुला मुंबईला यावं लागेल माझ्या बरोबर एक दिवस. तर मी काकांना विचारलं. त्या काकांच्या ओळखीचे मित्र होते, प्रौढग्रस्त होते. ते म्हणले जा. मग तिथे गेलो आम्ही. ते कुठे गेले, सचिवालयात वगैरे असेल, आता मला काही नीट आठवत नाही. पण त्या ग्रस्थांच्या बरोबरच गेले मी तिथे. मग त्यांनीच तो फॉर्म होता, त्याच्यावर माझी सही बी घेतली. मग तिथे 2-4 लोक होते. त्यांनी आमची उंची, वजन वगैरे तपासलं. काय 2-4 प्रश्न विचारले आणि मग आमच्या त्या ग्रस्थांना सांगितलं असेल काहीतरी. मला म्हणाले, मिळाली तुला नोकरी. मग ते फॉर्म वगैरे त्यांनी काकांच्या जवळ दिला आणि पहिली अपॉइंटमेंट हे कोर्स करायचा होता एक, आणि त्या कोर्सला ऍडमिशन मिळण्यासाठी तो इंटरव्ह्यू होता मुंबईचा. मग तो कोर्स म्हणजे शारीरिक शिक्षणाचा कोर्स होता, फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर. तर त्या कोर्ससाठी माझी निवड झाली आणि तो कोर्स होता तो याला होता नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरच्या जवळ एक हे होतं, काय धरण बांधून हे चाललेलं होतं. चिंबळा नावाचं एक अतिशय छोटंसं गाव, आणि ते धरण पूर्ण झालं आणि त्या धरणावरच्या माणसांची टपऱ्या बांधलेल्या ज्या होत्या त्या ओस पडल्या होत्या. त्या ओसाड जागेमध्ये आम्ही पुण्याहून गेलेली काय 25-30 मुलं मुली होतो, 18-20 वर्षाच्या दरम्यानची. तर मी जमतेम 17 वर्ष माझ्या वयाची अजून पूर्ण होत होते. तर त्या वेळात तो कोर्स झाला मे महिन्यामध्ये. तर मे, जून, जुलै 3 महिने कोर्स झाला. कोर्स झाल्यानंतर त्याचा निकाल लागला. आम्ही पास होणारच होतो. फक्त त्या कोर्सच्या काळामध्ये माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट कुठली होती, तर अखंड 60 रुपये आम्हाला हे मिळायचं, स्टायपेंड मिळायचं. तर त्यामुळे मी श्रीमंत झाले तिथपासून. आणि मग ते कोर्स वगैरे संपला आणि मग आता ते अपॉइंटमेंट कुठे, कारण कुठल्या तरी शाळेमध्ये मग तो कोर्स झाल्यावर सरकारच नेमायचं. तो सरकारी कोर्स होता, हे महत्वाचं आहे. म्हणजे हल्लीचे प्रायव्हेट असतात तसं नव्हतं. तर अपॉइंटमेंट कुठे, नोकरीला सुरुवात. हे सगळं होईपर्यंत जुलै महिना संपलेला होता. मग पुढे 1-2 महिने मी, आई त्यावेळेला कुर्डुवाडीला होती, मुलांना घेऊन राहिलेली. वडिलांची बदली मुंबईला झालेली होती, धाकटी भावंडं शिकत होती. असं सगळं ते वातावरण. आणि मग त्या मी अर्जामध्ये 2-3 गावं दिली होती. त्यातलं पहिलं पुणं दिलं होतं. ते पुणं मिळणं शक्य नव्हतं कारण सगळ्यांना पुणं हवं होतं. मग दुसरं नाशिकला माझ्या आईच्या चुलते होते एक, म्हणजे चुलत आजोळ म्हणून. तर ते आमचे चुलते म्हणाले, म्हणजे आईचे चुलते म्हणाले, ते आजोबा, की नाशिक घेतो मागून, येतो नाशिकला. मग मी नाशिक लिहिलं. तर नाशिकला मला ती अपॉइंटमेंट मिळाली. मी त्या आजोबांच्या घरीच राहिले. काय म्हणून ती शिक्षक म्हणून होती? शिक्षक, फिजिकल ट्रेनिंग, फिजिकल, शारीरिक शिक्षक, पेटी शिक्षक, शारीरिक शिक्षक, पेटी शिक्षक ज्याला. पण आता म्हणजे पेटी शिक्षक म्हणून तुम्ही सुरुवात झाली माझी करिअरची. आता ते पेटी शिक्षक सुद्धा कसे होते ते महत्वाचं. म्हणजे तुम्ही आता जे कोर्सेस करता आणि जाता तसा नाही, तो साधा सुद्धा कोर्स नाही. त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने नाही, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने, की स्वातंत्र्य मिळून काही फार काळ झालेला नव्हता. ही गोष्ट 53-54 मधली, म्हणजे SSC झाल्यानंतर. म्हणजे आणि त्यावेळेला सुभाषबाबू नाहीसे झाले होते 45-46 मध्ये. 47ला स्वातंत्र्य मिळाला. तर सुभाषबाबूंनी एक अशी इच्छा व्यक्त केलेली होती, त्या काळातले जे स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक होते त्या प्रत्येकाचं एक व्हिजन होतं. नेहरूंच्या याच्यात ते लिहिलेलं आपल्याला दिसतं, सुभाषबाबूंचं लिहिलेलं नाही, आचार्य जावडेकरांनी लिहिलेलं आहे आधुनिक भारत म्हणून. तर प्रत्येकाने, टिळकांनी लिहिलंय, आगरकरांनी लिहिलंय, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारत कसा असावा. तर त्याच्यामध्ये सुभाषबाबूंची इच्छा अशी होती की स्वातंत्र्यानंतरच्या भारतातली मुलं ही शिस्तबद्ध असावी आणि त्यांचं शारीरिक क्षमता चांगली असावी, ती शिस्तबद्ध असावीत आणि त्याच्यासाठी त्यांना शाळेपासून
चांगलं शारीरिक शिक्षण दिलं पाहिजे. आणि ते शारीरिक शिक्षण म्हणजे कसं, तर अक्षरशः मिलिटरीनी ट्रेनिंग सर. हम्म. म्हणजे आता जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस फार किरकोळ आहेत शारीरिक शिक्षणाचे. तर आणि त्याच्यामध्ये सुभाषबाबू गेले, स्वातंत्र्य मिळालं, मधला काळ सगळा हे झाला, नेहरूंनी शिक्षणाची पॉलिसी वगैरे सुरू केली आणि त्याच्यामध्ये नेहरूंना ही कल्पना माहीत होती आणि ती पटलेली होती. आणि सुभाषबाबूंचे जे कोणी सहकारी होते त्या काळात निवृत्त झालेले, त्यांची कल्पना नेहरूंना आवडली. नेहरूंनी हा कोर्स करायला मंजुरी दिली होती महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानुसार महाराष्ट्र शिक्षण खात्याने हा कोर्स सरकारी कोर्स म्हणून सुरू केलेला होता सुभाषबाबूंच्या प्रेरणेने. आणि ते शिकवायला जे आम्हाला लोक होते ते सुभाषबाबूंच्या बरोबर ज्यांनी मिलिटरीमध्ये काम केलेलं आझाद हिंद सेनेमध्ये, ते रिटायर्ड झालेले पंजाबी ग्रस्त होते. आणि आमच्याकडे ते जे हेड होते ते पंजाबी चैंचल सिंग नावाचे होते. असे 6.25 फूट उंच, रिटायर्ड होऊन वगैरे आलेले होते, पण असे तगडे ग्रस्त, असे छानपैकी हिंदी बिंदी बोलायचे. ते आमचं सगळं ऑर्गनाईज करायचे. आणि मग बाकीचे शिक्षक होते आम्हाला शिकवणारे, पेटी अमुक तमुक वगैरे सगळं करणारे. पण सगळा गोल जो होता तो चंचल सिंगाचा. माणूस कसा घडतो, माझ्या आयुष्यामध्ये फार लहानपणापासून फार चांगली माणसं आली, त्यापैकी एक चंचल सिंग आणखी. जसे चित्राव शास्त्री आले, जसे आमचे आजोबा आले, तसे हे चंचल सिंग. ते मी मोठी मुलगी आणि त्यावेळेला उंच वयाच्या मानाने, मग ते पोक काढून चालणं वगैरे, पाठीत बाटके करून, ते मी असे ग्राउंडवरनं चालले होते. आणि ते सकाळचं पेटी रनिंग बिनिंग झाल्यावर काहीतरी मेसमध्ये वगैरे पाठीमागणं असं पाठीमध्ये दणकन दणका बसला. अशी बुक्की मी अशी सरळ झाले. तेव्हा जे सरळ झाले ते अजून. आणि ते चंचल सिंग असे समोर आले आणि म्हणाले, देखो तारा. प्रत्येकाचं नाव त्यांच्या लक्षात. देखो तारा, लड़की ऐसी चले की देखने वाले दंग रह जाए. देखने वाले दंग रह जाए. दंग रहे. देखो तारा, लड़की ऐसी चले कि देखने वाले दंग रह जाए और किसी की मजाल ना हो कि कोई आंख उठाकर देखे. हा मंत्र आहे. हे लोक मला विचारतात, तुम्ही आजही जवळजवळ संपूर्ण आयुष्य स्वतःच्या हिमतीवर कसं जगलात? चंचल सिंगने दिलेला हा मंत्र आहे. चंचल सिंग, चंचल सिंग, चंचल चंचल सिंग, चंचल सिंग, चंचल सिंग. तर हा मंत्र आहे की किसी की मजाल ना हो की कोई आंख उठाकर देखे. तर हा मंत्र जणू काही मिळाला. नंतर मग पुढे माझ्या नाशिकला एका गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलींना पेटी शिकवण्यासाठी वगैरे पोस्टिंग झालं. आजोबांच्या घरी राहून मी ते शिकवत वगैरे होते. मग नाशिकचा अध्याय माझ्या आयुष्यामध्ये सुरू होतो तिथे. आणि मग त्या शाळेमध्ये शिकवत असताना मी विद्यापीठाच्या एक्सटर्नल परीक्षा द्यायला सुरुवात केली. कारण नोकरी करणं तर भाग होता आणि त्यामुळे त्या नोकरीतनं सरकारी पगार मिळत होता. म्हणजे शिक्षिका जरी खाजगी शाळेमधल्या आम्हाला नेमलेलं होतं, सगळ्यांना, मुलांना मुलींना नेमलेल्या शाळेत पगार सरकारी, पगार सरकारी, फिजिकल ट्रेनिंग, तो पगार सरकारी मिळायचा त्यावेळेला. आणि मग ती सरकारी नोकरी आहे त्यामुळे ती सोडायची नाही. आणि कसली असली तरी सोडायची नाही. नोकरी पाहिजे, पैसे पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि त्यावेळेला अखंड 95 रुपये पगार मिळायला लागला. 1 वर्ष झाल्यानंतर इन्क्रिमेंट सकट 100 रुपयाची नोट पहिल्यांदा पाहिली. साल 1958. 58-59 झालं आणि 100 रुपये पगार झाला आणि मी आणखीन श्रीमंत झालो. आणि मग नाशिकला राहून एकीकडे एक्सटर्नल परीक्षा द्यायच्या, ग्राउंड वर्क तर होतच, मुलामुलींच्यासाठी मी निरनिराळे प्रयोग केले. माझी शिक्षक ही अवस्था मी अतिशय आनंदपूर्वक भोगली आणि आजतागायत तेच चालू आहे. म्हणून मला त्या कुठल्या पदाभिराच्या अभिलाषेपेक्षा संवाद साधणं मुलामुलींशी आणि तर ते मला खूप आवडतं आणि मला त्या संधी मिळत गेल्या आणि तिथे मी खूप प्रयोग केले आणि ती मुलं मुली माझ्याशी आजतागायत बांधलेली आहेत, आजतागायत त्यावेळेपासूनची. तर
नाशिकमध्ये मग कुसुमाग्रज प्रतिष्ठान होतं, लायब्ररी होते. मी परीक्षा देत होते. परीक्षेला मार्गदर्शक मग आम्हाला ज्यांना कळलं की ही मुलगी काहीतरी धडपड करते, कारण मी खेळाच्या ग्राउंडवर पण असायची वगैरे, नाटकात कामं करायची. कारण कुसुमाग्रजांचं त्यावेळेला लोकहितवादी मंडळ नावाचं मंडळ होतं, ते वाचनालयाशी कुठली संबंधित. कुठली नाटकं केली तुम्ही? नाही, त्यावेळेला आम्ही एकांकिका वगैरे एकांकिका असं वगैरे. करत होतो. इथे आल्यावर आम्ही खऱ्या अर्थाने नाटकं केली. तो अध्याय पुढे गेला पुढे असा. परंतु तिथे हे असले उद्योग बरेच केले आणि मग परीक्षाही दिल्या. आणि दरवर्षी पुणे विद्यापीठ होतं त्यावेळेस, एक्सटर्नल परीक्षा दिल्या. वाचन भरपूर करायला लागलं. आणि वाचन हे माझं व्यसन का कोण जाणे. आणि आता हल्लीच्या लोकांना सांगितलं तर खरं वाटणार नाही माझ्याकडचे पुस्तकांचे डेक पाहिल्यावर, की मला शाळेत पाठ्यपुस्तक सुद्धा कधी स्वतःच्या मालकीचं मिळालं नाही. मी शिकत असताना म्हणजे SSC ला असताना मी भाषा विषयाची पुस्तकं सुद्धा मुलांची घेऊन काढली, पाठकोऱ्या कागदांवर. आणि मग पुढे स्वतः कमवायला लागल्यानंतर एकच व्यसन केलं, पुस्तकं आणि निरनिराळ्या लायब्ररी. त्यामुळे कुठल्याही गावामध्ये गेलं की तिथल्या लायब्ररी आधी धुंडाळायची आणि वाटेल ते वाचायचं. आणि माझ्या सुदैवाने आमच्या लहानपणी शाळेमध्ये सुद्धा, पुण्याला त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत सुद्धा प्रत्येक वर्गाला एक वाचनपेटी असायची, पुस्तकं. आणि त्या काळामध्ये म्हणजे 6वी 7वीत असताना सावरकरांची पुस्तकं आम्हाला तिथे वाचायला मिळाली. जगाचे प्रवासी श्री म माटे पुस्तकं वाचायला मिळाली. आणि ही 7वी 8वी मध्ये असताना आम्ही ही पुस्तकं वाचली. सावरकरांचं काळे पाणी हे तिथे वाचलं 8वीत असताना. त्यामुळे हे असं डोक्यामध्ये वाचनाचं वेळ आणि त्या वाचनातली गंमत मुख्य म्हणजे की त्या वाचनात एक आनंद आहे. हा आनंद लहानपणापासून घेत आल्यामुळे त्या वाचनालयामध्ये सुद्धा वाटेल त्या विषयावरची पुस्तकं वाचायची. आणि त्यामुळे काय तुमचा अभ्यासाचा विषय कुठला ते तर असायचंच, त्यात काय विशेष नाही. तिथे आणखीन एक झालं की व्याख्यानं फार चांगली व्हायची त्या वाचनालयामध्ये. सांगली नाशिकचं सार्वजनिक वाचनालय म्हणून प्रसिद्ध आहे ते. आणि त्या व्याख्यानांच्या मध्ये एक वर्ष न केळकरांची व्याख्यानं होती. यशवंत नरसिंह केळकर म्हणजे नरसिंह चिंतामण केळकरांचे चिरंजीव. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते जुन्या लावणी वाङ्मयाचे अभ्यास. आणि त्या लावणी वाङ्मयामधली जी ह्याच्यामध्ये मोडी लिपीमध्ये लिहिलेली बाडं होती, त्या बाडांचं ते करायचे. आणि त्याच्यातनं त्या लावण्या ज्या जुन्या शाहिरांच्या त्या बाडामध्ये कुठेतरी असायच्या, कारण शाहिरांना सगळ्यांनाच लिहिता येत नव्हतं. कोणाला तरी हाताशी धरून त्या लिहिल्या जायच्या. आणि केळकरांनी त्या सगळ्या देवनागरी लिपीत आणून छापायचा उद्योग केला. आणि ते करत असताना ते अभ्यासही करत होते त्याचा, म्हणजे नुसते लावणी आणि त्याचे असं नाही. तर त्यांनी त्या व्याख्यानामध्ये ज्या 2-4 गमती सांगितल्या त्या आजतागायत माझ्या डोक्यात भक्कम आहे. म्हणजे हे त्या स्मरणशक्तीचंही मला कौतुक, कारण मला त्याच्यामध्ये रस वाटतो, विलक्षण आनंद. आता ते कुठलं की ती लटपट तुझं चालणं, तर त्याच्यामध्ये अरे गड्या हौसा नाही पुरली म्हणून शिरली मोत्याचा भांग म्हणतात. आणि सगळ्या पुस्तकात आजतागायत मोत्याचा भांग आहे. पण केळकरांनी सांगितलं होतं की ते मैत्राच्या मागं शिरली आणि मोत्याचा भांग याचा काय संबंध. ते म्हणे मोडीतलं या लोकांना वाचता नाही आलं पुढं, त्याच्यामध्ये आहे अरे गड्या हौसा नाही फिरली म्हणून शिरली मैत्राच्या माग. मैत्राच्या माग मोत्याचा भांग नाही. ते मैत्राच्या माग गेले, माझी हौस तशीच राहिली. तर तसं त्या हिचं वर्णन की जिच्यावर मी लुब्ध झालो ते माझ्या ऐवजी तिसऱ्याच्याच पाठीमागे गेले. तो म्हणे त्यांना वाचता नाही येत ते मोडी. आणि त्यामुळे मग काय गमती जमती होतात त्या त्यांनी बऱ्याच सांगितलेल्या होत्या की जुन्या साहित्याचा अभ्यास करत असताना त्याचे अर्थ लावणं आणि ते कसे लावायचे काय वगैरे वगैरे असं. आणि मग त्या मोडी आणि देवनागरी लिपी वगैरे. तसं दुसरी एक व्याख्यान मला ज्याचा माझ्यावर खूप चांगला परिणाम झाला तो म्हणजे ह्यांची गाडगेळांची व्याख्यानं झाली होती आणि ते मार्क्सवादावर होते. सरा गाडगेळांची.
नाही, त्यांच्या आधी मला आता सांगते मी नाव तुला आठवत. तर तर मार्क्सवादावर व्याख्यानं झाली आणि त्या मार्क्सवाद इतका सुगम करून सांगितला तो की तो माझ्या डोक्यामध्ये पक्का बसला. त्यामुळे मी पुढे मार्क्सवादाचं भरपूर वाचन केलं आणि आणि लोकांना आश्चर्य वाटेल की मी हे अजून BA व्हायच्या आत मी मार्क्स तर सगळा वाचलाच भाषांतरांच्या मधनं, कारण ती लायब्ररी माझ्यासाठी मुक्त होती अशी आणि मी तिथे बसायची, पण घरी पण मला पुस्तकं मिळायची तिथे. तर मार्क्सवाद वाचला, मार्क्सवादावरच्या कॉमेंट्रीज वाचल्या अनेकांच्या. लोहिया मी त्या काळामध्ये वाचले. आता परवा अनंत गाडगीळ ज्या वेळेला इथे आले होते या पुरस्काराच्या वेळेला, तर त्यावेळेस मी ती आठवण सांगितली त्यांना की म्हटलं की त्यावेळेला जे मार्क्सवाद मी वाचला आणि त्याचा जो परिणाम झाला तर तो परिणाम किती खोलवर झालेला होता वगैरे वगैरे असं. तर सांगायचं तात्पर्य, पुढे त्या लोहिया मी तेव्हा वाचली आणि तिथे लोहिया वाचल्यानंतर तुम्ही काय ते स्त्रीवाद अमकं डमकं म्हणता, त्याच्यातली मुळं मला इथे सापडत गेली. मला हे काहीही माहिती नव्हतं तात्विक गोष्टी कशाला, पण त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट त्यांनी नोंदवलेली आहे लोहियांनी, की जी आता आत्ताच्या अभ्यासकांना फार विरळ माहीत असेल. परवा अनंत गाडगिळांना त्याचाच अतिशय आश्चर्य वाटलं की हे तुम्हाला कसं माहिती. म्हणलं माझ्याकडे लोहिया आहेत सगळे. त्यामुळे काय आहे त्याचं म्हणणं, स्त्री पुरुष संबंध याचं विश्लेषण करत असताना शरीर विक्री करणाऱ्या स्त्रिया आणि इतर स्त्रिया, ज्याला आपण तुमचं माझं वैवाहिक जीवन वगैरे असं म्हणतो, त्याच्यातलं त्यांचं एक विधान अतिशय क्रांतिकारक आहे की शरीर विक्रय करणारी स्त्री अनेकांच्या आश्रयाने, आर्थिक आश्रयाने जगते आणि विवाहित स्त्री एकाशीच करार करून त्याच्या आश्रयाने जगते. म्हणजे विवाहित स्त्री ही सुद्धा एका अर्थाने शरीर विक्रय करणारी वेश्या, फक्त ती एकाशी बांधलेली. आणि त्याची आणि पुढे मला मग त्याचे अन्वय कसे लागत, अनेक गोष्टी एकत्र आपल्या डोक्यात असल्या तर, की आमचं मग ते शिवलीलामृत पोथी, म्हणजे एकीकडे माझ्या डोक्यात ते सगळं असतं बरं का एकाच वेळेला. तर ते वेश्या असते आणि ती वेश्या शंकराची भक्त असते आणि तरी सुद्धा शंकर तिच्यावर प्रसन्न होतो वेश्या असून, कारण का महानंदा तिची ती गोष्ट आहे. आणि त्या याच्यामध्ये म्हटलंय, त्या पोथीमध्ये म्हटलंय, वेश्या असून पतिव्रता. म्हणजे आमच्याकडे स्त्रीच्या बाबतीमध्ये अपेक्षा काय असते की तिने पतिव्रता असावं, म्हणजे एकनिष्ठ. पण आता ती वेश्या असून पतिव्रता कशी काय असेल, तर त्याचं स्पष्टीकरण पोथीत दिलंय. हे काय मी माझ्या पदरचं सांगत नाही, आजही तुम्ही काढून पाशवलेला. वेश्या असून पतिव्रता, नेमीला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस सरता, इंद्रासही वश नव्हे. तेव्हा तो शंकर वेश बदलून तिच्याकडे गेला होता तिची परीक्षा पाहण्यासाठी, आणि मग दुसरं कोणाला तरी पाठवलं, तेव्हा तिने नकार दिला नाही, आज मी याच्याशी करारबद्ध आहे, आणि म्हणून मग ते ओवी त्याच्यामध्ये आलेली आहे. तर ही आमच्या पोथ्या पुराणांच्या मधली सुद्धा ही अवस्था की स्त्री पुरुष संबंधाबद्दल ही जी सगळी परंपरा आहे आमची, म्हणजे आधुनिक स्त्रीमुक्तीवाल्या आणि ते पाश्चिमात्यांच्याकडनं आलंय वगैरे असलं काय नाही, या सगळ्या खाणाखुणा आमच्या परंपरेमध्ये आहेत. आणि मग त्या जात्यावर दळण दळणाऱ्या बायांच्यापासून मला सगळीकडे दिसतात. तर हे आमच्या पोथ्या पुराणांच्या मधनं आहेत, विचारवंतांच्या लेखनामधनं आहेत, असं सगळीकडे. तर एका वेळेला अनेक विषयांशी संपर्क असणं आणि अनेक विषयांचं वाचन. मग आता एकीकडे मार्क्स तुम्ही म्हटलात तर ते राज्यशास्त्रही आहे, अर्थशास्त्रही आहे, समाजशास्त्रही आहे. एकीकडे पोथ्या पुराणं म्हटलात तर ती परंपरा पण आहे. एकीकडे लोहिया म्हटलं तर ते सुधारणावादी आणि क्रांतिकारी अशा डाव्या विचाराचे आहेत. अशी सगळी मंडळी वाचनाने माझ्या डोक्यामध्ये आस्थागायत एकसमयावच्छेदे करून आनंदाने नांदत असतात. आणि त्याच वेळेला चित्राव शास्त्रींचे चरित्रकोश असतात, वेदांची भाषांतर असतात, मनुस्मृती असते,
आणि हे सगळं फक्त माझ्या कपाटामध्ये नाही, माझ्या डोक्यातही असतागायत असतं. त्यामुळे माझ्याकडे धर्मशास्त्राचे 10 खंड पण आहेत पावाकाण्यांचे. त्यामुळे धर्मशास्त्र काय म्हणतं ते पण मला माहिती आहे. आणि हे काय म्हणतात, मार्क्स काय म्हणतो, मार्क्सचं ज्यांनी भाषांतर केलं मराठीमध्ये ते तुळपुळे, वसंतराव तुळपुळे, त्यांचा आणि माझाही संपर्क पुढे आला. माझ्या सुदैवाने मला खूप मोठी माणसं फार जवळनं अनुभवता आली, कारण त्यांची पत्नी ही राजकीय कार्यकर्ती होती, डाव्या फळीतली लोक सगळी. आणि त्या वसंतराव तुळपुळ्यांनी मला मार्क्सच्या भाषांतराचे 3 खंड दिले, जे आजतागायत माझ्याजवळ आहेत. आणि मालिनीबाई तुळपुळे त्यावेळेसच्या कार्यकर्त्या होत्या. तर डाव्या विचारांचे, उजव्या विचारांचे लोक तर पुण्याच्या मध्ये गड्डा म्हणजे विचारता सोय नाही. आणि आम्ही ज्या शनिवार पेठेत राहत होतो आणि आमचे सगळे नातेवाईक म्हणजे शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि कसबा पेठ, ही जी चौकडी आहे ही संबंध गड्डा. आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माझं ते संवेदनक्षम वय म्हणतात ते वयाच्या 14व्या-15व्या वर्षापर्यंत मी तिथेच होते, कारण मी 7वी नंतर पुणे सोडलं ना, त्यामुळे तिथे होते. आणि आमच्या नात्यामध्ये सर्व विचारधारेची माणसं होती. म्हणजे मी माझ्या मावश्या म्हणल्या, त्या एका मावशीच्या घरात पूर्ण RSSचं आणि हिंदुत्ववादी वातावरण जे आजतागायत आहे तिच्या मुलांच्या नातवंडांच्या पर्यंत. दुसरी मावशी ती स्वतः काँग्रेसची कार्यकर्ती आणि ती या सगळ्या मोठमोठ्या त्यावेळेच्या काँग्रेसच्या लीडर्स बरोबर काम करणारे. आणि ती नेमकी काँग्रेस हाऊस हे तिचं ठिकाण होतं. तिथे आम्ही ज्या वाड्यात होतो, चित्राव शास्त्रींचा वाडा, तो पारंपरिक पंडिती विचारधारेचा असा होता. आणि स्वतः चित्राव शास्त्री हिंदू महासभेचे अध्यक्ष होते त्यावेळेस. आणखीन एक माझा मावस भाऊ, जो खूप मोठं नाव सोलापूरला होता, तो डावा कम्युनिस्ट पक्का. आणि तो अजून सोलापुरात प्रसिद्ध आहे, बाबा कुसूरकर म्हणून. बाबा नाही आता, पण तो माझा सख्खा मावस भाऊ. तर अशा एका टोकाचे डावे, टोकाचे उजवे, समाजवादी. आता प्रधान मास्तर होते आमचे समाजवादी. तुम्हाला कुठली यातली विचारसरणी जवळची वाटली? समाजवादी आता प्रधान मास्तर होते आमचे. त्या प्रधान मास्तरांचा जो स्वीय सचिव होता तो माझा एक मामा होता, लाज्य कुलकर्णी. परवा हे गाडगीळ आले त्यावेळेस त्या सगळ्या आठवणी निघाल्या होत्या. ते म्हणले, अहो तुमचं माझं नातं किती जवळचं आहे. म्हटलं हे आतापर्यंत पत्ता नव्हता. मग त्यांचा मुलगा बिलगा वगैरे ते सोडून दे, कौटुंबिक. तर अशी ही सर्व विचारधारेच्या माणसांच्या मध्ये मी वाढले, राहिले, वाचन केलं. त्या आता पारंपरिक सगळ्या ज्या पूजा अर्चा, व्रत, वैकल्य याच्यामध्ये माझा सहभागही होता. आणि तो ब्राह्मणी परंपरेमध्ये, अब्राह्मणी परंपरेमध्ये दोन्हीकडे असा होता. काकड आरती वगैरे अशी जोरदार चालायची. पंढरपूरला आम्ही एकदा 15 दिवस जाऊन राहिलो होतो वडिलांच्या बरोबर. तर अशा निरनिराळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये आणि त्यामुळे माझं पाठांतर म्हणजे जसं ते लग्नाचे तुमचे विधीपाठ किंवा मंगलाष्टका पाठ, तशा ही गाणी, काकड आरतीची गाणी वगैरे ही पाठ, लावण्या पाठ अजूनही. नाही, मगाशी मी विचारलं तुम्हाला या सगळ्या विचारसरणीतली तुम्हाला जवळची कुठली वाटली? आणि म्हणून आता जवळची विचारसरणी म्हणाल तर मी थोडी डावीकडे झुकलेली हे माझ्या लेखनात म्हणजे परिभाषा ही आहे उजवं डावं वगैरे. नाही तर मला ते उजवं डावं हे सुद्धा शब्द आवडत नाही खरं म्हणजे, कारण ते आपण अनुवादात घेतलेले लेफ्टिस्ट अँड राईटिस्ट असे. तर ते त्याच्यातनं आपण अनुवादात घेतलेले आहेत. मी ज्याला म्हणे उदारवादी म्हणतात. आणि ते आपल्याकडे रॉइस्ट विचारसरणी जी होती की पुढे लक्ष्मण शास्त्री जोशी आमचे रॉयवादी झाले आणि त्याने नवमतवादी असं म्हटलेलं आहे तिथे. त्यामुळे एका परंपराशील वातावरणातले सगळे खाचखळगे अनुभवत ज्या वेळेला मी जाणत्या वयामध्ये आले तर त्यावेळेस मला ही विचारसरणी जास्त जवळची वाटली. आणि कुठलीच हे जीवनशैली हे पूर्णपणे निर्दोष असू बरोबर. प्रत्येक ह्याच्यामध्ये काही उंच सखल भाग असतात. मग त्यातल्या त्यात आपल्याला जवळचं असं काय वाटतं हा महत्वाचा. म्हणजे डावी विचारसरणी सुद्धा सगळीच्या सगळी पचवणं ही अवघड गोष्ट आहे.
म्हणजे आस्तिक आणि नास्तिकाच्या बद्दल जसं म्हणतात की परमनास्तिक होणं हेही अवघड आहे आणि परम आस्तिक होणं हेही अवघड आहे. जे आस्तिक नास्तिक म्हणवणारे आहेत ते सगळे मध्ये कुठेतरी असतात याच्या